एक ते पाठवायचं विराट स्ट्राईकवर इथे बॅकस्टिक करा चेंडू पाहतो दोन जातो पूर्ण चेंडू पुढे घेऊन आला दोन चेंडू एक चेंडू अखेरीस दोन धावा दाखल आपल्याला पाहायला मिळतात कोणत्याच्या भूमिकेसाठी आपण पाहतोय सन्माननीय सतीश मात्रे यांना त्यांच्या भूमिकेत यांना यावेळेस फेल होऊ शकतं चेंडू आहे विप्रक्षक चेंडू खाली येतोय फेलला जातोय त्याचबरोबर आपण पाहिलं दिसतं घसरलेलं आहे सुरेशने मागील सामन्यात काही गोलंदाजी केली होती केवळ 6 धावांचं सेट केलं होतं या सामन्यात पहिल्या प्रकारे गोलंदाजी होते पंचांचा दुसऱ्याकडे नक्की सर्वांचं लक्ष लागलंय पंच आपला निर्णय कसं करूया वाईटचा इशारा आहे वन्स प्रत्येक धाव नक्कीच मिळते धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झाली 2 चेंडू अखेरीस 3 धाव याच दरम्यान ओमकारच्या बॅटमधून मागील सामन्यात ज्याने थ्रो केला होता विकेट प्राप्त केल्या केली 4 षटकार लगाले होते सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो सचिन पुन्हा एकदा धावसंख्या पण पहिली धावसंख्या झाली पहिल्या बॉल पासून सांग रे सांगतो मी सांगतो चेंडू वाईटचा इशारा वाईट सिंगल तुझा तो सुमित होता सगळ्यात नाही विराज सुमित 9 सेकंड स्ट्राईक केलं ओमकार नंतर रिटर्न वाईट बॉल षटकार 6 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या होते ती म्हणजेच 17 धाव हा इकडे स्ट्राईक धावसंख्या 17 झालेली आहे आपण पाहिलं धावसंख्येमध्ये ते म्हणजेच 18 धाव चेंडू स्लो बॉलचा चेंडू होता गती परिवर्तन
त्यावेळेस पंचांकडे नक्की दाद मागितली जाते. खूप शांतता घ्या, पंच नक्कीच आपला निर्णय का तो कळवतील. आणि पंचांकडे पंचांकडे विकेट नंतर सांगू. दाद शकता मित्रांनो, पंच दाखवून द्या. देखील श्रीराम तेलंगणा संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 18 धावा. दोन्ही हात समांत करून आपल्या त्यांचं चर्चा करत आहोत. घेऊन येतोय नक्कीच मागायचा बरेचचा इशारा आहे. एकूण भावसंचालन राहिले 19 झाले. त्याच्या गोलंदाजी होते. सामना नक्कीच महत्वपूर्ण स्वतःलाही बघायचं आणि त्याच्याकडे साईकडे जास्त ओके. धावसंख्या जर पण पहिली धावसंख्या झाली 20 धावा. टच होऊन मित्रांनो जर झेल पकडला तर फलंदाज बाद जाणार आहे. या नियमाची माहिती करून द्या मित्रांनो. रन आहे. धावसंख्या झालेली 20 आणि त्यांना हे पण सांगा पाय बी वरती आणि पाय बसलेला आहे ते बाउंड नाही वाईट बॉल. करायला लागतंय. संख्या धावसंख्या 19 धावा. यावेळेस मात्र आपल्याला खेळ केला जातो जीएसटी इथे जातो आणि सर्वोच्च धोकादायक खांदा साक्षर खेळाडू आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येते. यावेळेस साक्षरच्या बातमीला फटका चेंडू उंच हवेत चेंडू जातोय सीमारेषेपार षटकार षटकाची नक्कीच आवश्यकता होती साक्षरला आणि त्याचबरोबर
श्रीराम कमलकडे या संघाला करण्यात थोड फरक होता आणि शेतकऱ्या संघ 27 व्हावा अजूनही या दुसऱ्या षटकाचा खेळ बाकी आहे. ते षटक एखादं नागरिक षटक ठरू शकते. गोवा षटक अशा प्रकारचा भाव आहे त्या रस्त्याचीच वाढ तर या गाड्या आपण रस्त्याच्या मला वाटतं एका बाजूला काही नक्कीच सांगू काय ना फॅन शेवटी झालेला पण तो आदित्यचा चेंडू यावेळेस साक्षीचा हातात काय पाहतोय एक ते मात्र चुकलं ते करून सांगितलं असल्यामुळे माणसाची असते धावा षटकात समोरासमोर आहे त्या दरम्यान संख्या झालेली होती तेव्हा साही गोलंदाजीसाठी आला पहिला खेळू 45 होतो वाईट नाव इथे येते यावर तर भाषण धावसंख्या होते चेंडू नक्कीच क्षेत्राचा बाहेरचा चेंडू होता पुन्हा एकदा खेळ त्यांचा सांगतो खेळ खेळण्याच्या मर्यादा चेंडू मागे खूपच खराब वाईट धावसंख्या आपण पहिली धावसंख्या होती 33 धाव यावेळेस मात्र पहिल्यांदा स्कोर आपण पाहतो सहा धावांसाठी धावसंख्या आपण पाहतो धावसंख्या 39 चेंडू पुन्हा एकदा खराब 40 धाव चेंडू झाले तो षटकातील आजचे बॉल पे संख्या पाहतोय संख्या पुन्हा एकदा वाढते 41 मला कल्पना आहे यावेळेस मात्र चांगला फटका
चांगलं टायमिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याहीपेक्षा आपलं टीम प्लेसमेंट सहांचा कटका सत्तेचाळीस 47 बाकी आहे. हे चेंडूतील कीच धावसंख्या 4 चेंडू झालेले पण पाहतोय. यानंतर दोन चेंडूंच्या नंतर मला चेंडूचे बाकी एक अंतिम षटकांचा सामना माहिती चांगला दोन चेंडू नक्कीच षटकांचा सामना माफ करा सगळी गोष्टी धावसंख्या झालेली 52 धावा इसमें अंतिम षटकात नक्की सोप्या चेंडूचा मात्र 3 षटकांनी पुरस्कृत नवजोन दिघोडी या संघासमोर मात्र बीएनडब्ल्यू स्पोर्ट्स पुरस्कृत नवजोन दिघोडी संघामध्ये आक्रमक फटकेबाजी करणारे असे फलंदाज आहेत. आता पाहायचंय या धावांचा बाटला त्यांना यशस्वीचा पूर्ण करता येतो का की श्रीराम कमलपाडा संघातील तो चित्रलेखा ताई पाटील पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप आशिरे चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. चला वागेश्वर वाघरोड संघाचा कर्णधार आणि तो चित्रलेखा ताई पाटील पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप आशिरे या संघाचा कर्णधार. चला नाणेफेकीसाठी हा पुढील सामना आपला असणार आहे. 3 षटकां इथे आपण पाहतो निखिल उपस्थित झालेले आहे. वागेश्वर वाघरोड संघाचा कर्णधार चित्रलेखाताई पटेल पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप आशिरे संघाच्या कर्णधारांनी फेरीत यायचे. नाणेफेकीसाठी पुढील सामना आपला असणारा 3 षटकांचा सामना असेल. आता पाहूया मैदानात सेलेब्रेशनच्या भूमिकेत नक्कीच बदल केला जातोय.
सागर पाटील उर्फ पिंट्याच्या साथीला आपण पाहतोय साहिल खांबे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज सिद्धांत आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतो. पंचांचा इशारा येतो लेफ्ट प्ले. पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईडचा आणि त्याचबरोबर 1 बाउन्स तीन ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाते. यावेळेस त्याच्या आउटसाइड एक धाव नक्कीच मिळेल. सन्मान्य पवनजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप आशिवरे आणि नाणेफेकीचा कौल लागलाय आशिवरे संघाच्या बाजूने. 3 षटकांचा सामना असेल तशी नोंद घ्यायची दोन्ही संघाने. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर एकच धाव, नंतर निर्धाव चेंडू. 53 धावांचा पाठलाग करायचा त्या चेंडूमध्ये आणि तिथे 2 चेंडूमध्ये धावफलकर 2 ही धावसंख्या लागलेली. यावेळेचा फटका पिंट्याच्या पासून एक मोठा फटका येतोय. विनंती आहे दोन्ही पंचांना की आपण दोघांनी नीट विचार निर्णय करून काय तो डिसिजन काय तो निर्णय असेल तो द्यायचा आहे. षटकांनी आपण पाहिलं धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. चार चेंडू झालेले आपण पाहतोय. षटकातील येणारा 5वा चेंडू. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या षटकातील हा 3रा निर्धाव चेंडू आहे. तिथे 53 धावा करायच्या. तिथे मात्र तितकीशी चांगली सुरुवात म्हणता येणार नाही तिथे चिंट्यासाठी आणि त्याचबरोबर AW स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिघोडी या संघासाठी. यावेळेस मात्र आतापर्यंतचा कव्हरच्या वरून लावलेला हा सर्वात इन्साइडरचा सगळ्यात अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. या 6 धावांनी धावसंख्या होती ती म्हणजे 14 धावा. 24 तास की बात किती आपण काय बोलतो ना समस्या गेला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली 14 धावा. आता उर्वरित 2 षटकं 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 39 धावांची. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. सन्मानी विनोद सर्वे ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित त्यांचे स्वागत आहे. गोलंदाज ओंकार आलेला आहे. पहिला चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. 11 चेंडू आणि 39 धावा असं इक्वेशन आहे. यावेळेस साहिल खांबेचा जबरदस्त हिट आपण पाहतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पार 6 धावांसाठी. धावसंख्या 20 झालेली आहे. 10 चेंडू आणि त्याच्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 33 धावांची. 10 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे.
त्यावेळेस ऑस्ट्रेलियाचा चेंडूवर पाहतोय, लॉंगला खेळून काढलाय. अक्षय तिथे क्षेत्रक्षण करतोय, चांगलं क्षेत्रक्षण होतंय. एक धाव घेतली जाते, धावसंख्या होते 21 धावा. 9 चेंडूमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मोठे फटके येणं अत्यावश्यक आहे. लागले चेंडू, पण मित्रांनो टायमिंग बघा, चेंडू कुठवर लागला. पिंट्याच्या बॅट मधून अशा प्रकारचे फटके आले तर नेहमीच ते क्रिकेट रसिकांना, क्रिकेट प्रेक्षकांना मेजवानी असते, पर्वणी असते. आणि तशाच पद्धतीची फटकेबाजी सागर पाटील त्याला पिंट्या नवनिर्वाचित होता त्याच्याकडून येते. धावसंख्या होते 27 धावा. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. कम बॅटिंग तुम्ही म्हणायला गेले ओंकारकडून. 7 चेंडू 26 धावा. ह्या चेंडूवरती मोठा पत्ता येणार का? 5 चेंडू झालेले आहेत. या क्षेत्रातील येणारा अंतिम चेंडू असेल. 7 चेंडू 26 धावा असं एक क्वेश्चन आहे. यावेळेचा चेंडू, या चेंडूवरतीही कोणतीही धाव येत नाहीये. अंतिम षटकाचा सामना रंगेल तिथे 6 चेंडू मध्ये आवश्यकता असेल. बीएनडब्ल्यू स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिवगडी संघाला विजयासाठी 6 चेंडू मध्ये 26 धावांची, 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 26 रन्स रिक्वायर्ड. रिमेनिंग फॉर लास्ट 6 डिलिव्हरी. निर्णायक षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज सुमित. पाहूया या षटकात 26 धावा तो कशा प्रकारे रोखतोय की या 26 धावा फटकावत साहिल आणि पिंट्या ही जोडी बीएनडब्ल्यू स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिवगडी संघाला विजय रेषा ओलांडून 3ऱ्या फेरीत प्रवेश करते का? नक्कीच सध्या तरी आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी समान संधी मी असं म्हणेन. कारण ते दोन्ही फलंदाज मैदान आपण बघतोय त्यांनी आपले आक्रमकता दाखवलेली आहे. एक षटकार साईने लगवला, 3 षटकार पिंट्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. स्मिथचा पहिला चेंडू, बॅटची आउटसाइड. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. 28 धावा दाखवता लागल्यात. 5 चेंडू आणि 25 धावा. किती 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता असताना बघूया कशा प्रकारे पुढील 5 चेंडू केले जात आहेत. नक्कीच आपल्या गोलंदाजी रनअप मध्ये काहीसा बिघाड झाल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सुमितला पाहतोय. आतापर्यंत पण पाहिलं तर रबर बॉलच्या स्पर्धेने सर्वात लांब रनअप नक्कीच सुमितचा असेल. मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू होतोय. 4 चेंडू 25 धावांची आवश्यकता. म्हणजे आता 4 चेंडू 4 षटकाचा आवश्यक आहे. त्याचबरोबर गोलंदाज सुमितने एखादी चूक करणं देखील आवश्यक आहे. सूचना असेल सुमितला, चला मित्रा लवकर सुरुवात करायची आहे. त्यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती केवळ 1 धाव मिळते. याचा अर्थ आता उर्वरित 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता.
ते मात्र सुमितच्या गोलंदाजीचं सुमितचं कौतुक करणं आवश्यक आहे. 3 चेंडूमध्ये त्याने 2च धावा दिल्यात आणि इथे 4थ्या चेंडूवरती देखील एकच धाव तो खर्च करतोय. शेवटचे 2 चेंडू धावसंख्या झालेली आहे 30 धावा. 2 चेंडू 23 धावा. चेंडू नक्कीच अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतो. या चेंडूवर देखील कोणती धाव येत नाहीये. अंतिम षटकात असं वाटलं होतं मोठे फटके पाहायला मिळतील पिंटे आणि साहिलच्या बॅटून, मात्र तसं काही घडत नाहीये. इथे मात्र गोलंदाज सुमितच्या गोलंदाजीचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो या षटकात. 5 चेंडूमध्ये तरी केवळ 3 धावा दिल्या देखील स्वरूपाच्या. तिसऱ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर एकच धाव मिळते. अशा प्रकारे हा सामना जिंकलाय आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय श्रीराम कमलपडा या संघाने. अभिनंदन या संघाचं. हार्ड लकी म्हणून पुरस्कृत 9 जण